आपण बघणार आहोत बांधकाम कामगार नवीन रजिस्ट्रेशन कसं करायचं याची न्यू अपडेट आलेली आहे। यामध्ये कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, फॉर्म कसा भरायचा, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओ सुरू करूया। याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे। या ठिकाणी आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आल्यानंतर असा पॉपअप येईल। या ठिकाणी आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। मी संपूर्ण टाकून घेतो आणि प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपला फॉर्म ओपन झालेला आहे। या ठिकाणी आपल्याला फर्स्ट नेम टाकून घ्यायचं आहे, जसं आधार कार्डवर आहे तसंच नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्या। या ठिकाणी वडिलाचं नाव टाकून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपल्याला लास्ट नेम टाकून घ्यायचं आहे। या ठिकाणी जेंडर मेल फिमेल जे असेल ते सिलेक्ट करून घ्या। या ठिकाणी आधार नंबर आपोआप शो होईल। या ठिकाणी आपल्याला मॅरेज स्टेटस सिलेक्ट करायचं आहे। तुम्ही सिंगल आहात, मॅरिड आहात, जे काय असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या। या ठिकाणी आपली डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, जी आधार कार्डवर असेल तीच टाकून घ्या। त्यानंतर या ठिकाणी कॅटेगरी निवडायची आहे, तुम्ही कोणत्या कास्टमध्ये येता, NT, OBC, ST, SC, जनरल जे असेल ते सिलेक्ट करा। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर आपोआप शो होईल। या ठिकाणी आपल्या आधार कार्डवरला ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे। मी स्क्रोल करतो। या ठिकाणी आपल्याला हाऊस नंबर टाकायचा आहे, नाही टाकला तरी चालेल, ऑप्शनल आहे। या ठिकाणी रस्ता टाकायचा आहे, जो एरिया असेल तो टाकून घ्या। त्यानंतर या ठिकाणी विलेज, त्यानंतर या ठिकाणी सिटी, या ठिकाणी काही नाही टाकले तरी चालेल। या ठिकाणी आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी आपला जिल्हा, त्यानंतर या ठिकाणी तालुका, त्यानंतर या ठिकाणी आपली पोस्ट ऑफिस, त्यानंतर पिनकोड आपोआप शो होईल। या ठिकाणी आपल्याला कुटुंब तपशील द्यायचा आहे, म्हणजेच आपल्या कुटुंबातील नाव ॲड करायचे आहेत। आपलं नाव आपोआप शो होईल। या ठिकाणी आपल्याला व्यवसाय टाकायचा आहे, मजूर, त्यानंतर आपलं शिक्षण सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर पुढे नाही भरलं तरी चालेल। त्यानंतर ॲड या ऑप्शनवर क्लिक करून आपल्या घरच्याची माहिती ॲड करून घ्यायची आहे। या ठिकाणी तुम्ही ॲड ऑप्शनवर क्लिक करून परत तुम्ही नाव ॲड करून घेऊ शकता। या ठिकाणी फर्स्ट नेम, सरनेम आणि मिडल नेम, या ठिकाणी डेट ऑफ बर्थ आपोआप शो होईल। त्यानंतर या ठिकाणी रिलेशन, वाईफ, हजबंड जे काय असेल ते सिलेक्ट करा। या ठिकाणी आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यांचं काम, जर शिक्षण असेल तर शिक्षण, या ठिकाणी आपलं शिक्षण सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि नॉमिनीज एकाला तरी करायचंच आहे, तरच आपला फॉर्म सबमिट होणार आहे। या ठिकाणी 2च लेकराचे नाव द्या, जेणेकरून योजनेचा लाभ घेता येईल। त्यानंतर नियुक्त तपशील, या ठिकाणी आपल्याला 90 दिवसाचं सर्टिफिकेट कोणी दिलं त्यांची माहिती भरायची आहे। जर तुम्ही या ठिकाणी प्लंबर आहात, इलेक्ट्रिशियन आहात, जे काय असेल ते सिलेक्ट करा। मी ऑल टाईप हेल्पर करतो। या ठिकाणी आपल्याला 90 दिवसाचं सर्टिफिकेट कोणी दिलं ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। कॉन्ट्रॅक्टदार, ग्रामसेवक, महानगरपालिका, मला महानगरपालिकेने दिले म्हणून मी महानगरपालिका सिलेक्ट करतो। या ठिकाणी आपल्याला जावक दिनांक टाकून घ्यायचा आहे। जावक दिनांक हे 90 दिवसाचं सर्टिफिकेट आहे। याच्यावर आपल्याला जावक दिनांक वरच्या साईडला उजव्या साईडला भेटून जाईल।
हे जावक क्रमांक आणि हा जावक दिनांक. हा जावक दिनांक आपल्याला ह्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. मी टाकून घेतो. त्यानंतर ह्या ठिकाणी जावक क्रमांक टाकायचा आहे, जे की डाव्या साईडला आपल्याला ह्या ठिकाणी मिळून जाईल. हा जावक क्रमांक आणि जावक दिनांक हे ज्यांनी 90 दिवसाचं सर्टिफिकेट दिलं आहे तेच भरतात. तर ह्या ठिकाणी आपण काहीही करायचं नाही. त्यांनी जी तारीख दिली तीच ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी ज्या व्यक्तींना आपल्याला 90 दिवसाचं सर्टिफिकेट दिले, ज्या अधिकाऱ्यांनी, त्या अधिकाऱ्याचं ह्या ठिकाणी 90 दिवसाचं सर्टिफिकेटवर नाव असेल ते नाव ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. 90 दिवसाचे सर्टिफिकेट जसं अधिकाऱ्याचं नाव असेल तसंच टाकून घ्या. त्यानंतर ह्या ठिकाणी आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तालुका. त्यानंतर मी स्क्रोल करतो. ह्या ठिकाणी स्क्रोल केल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी सपोर्टिंग डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. त्यांची साईज 2 MB पेक्षा कमी असली पाहिजे. या ठिकाणी आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे. फोटो हा JPG मध्येच अपलोड करा. लाईव्ह फोटो अपलोड करून घ्यायचा आहे ह्या ठिकाणी. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला ठसे देण्याची काही गरज नाही आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आधार कार्ड आणि ह्या ठिकाणी 90 दिवसाचे सर्टिफिकेट, फक्त एवढेच डॉक्युमेंट्स द्यायचे आहे. बँक पासबुक द्यायची गरज नाही आहे. घोषणापत्र द्यायची गरज नाही आहे. जे आधार कार्डला बँक पासबुक लिंक आहे त्याच्यावरच आपली क्लेम केलेले पैसे पडणार आहेत. तर ह्या ठिकाणी मी फोटो अपलोड करून घेतो. फोटो अपलोड केल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला आधार कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी अपलोड सक्सेसफुली आलं पाहिजे. त्यानंतर ह्या ठिकाणी मी 90 दिवसाची सर्टिफिकेट अपलोड करून घेतो. त्यानंतर सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करतो. ह्या ठिकाणी आपल्या नंबरवर एक OTP जाईल. तो OTP ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड OTPवर क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी थोडा वेट करायचा आहे. या ठिकाणी आपलं ॲप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.